अडीच वर्षाचा कार्यकाळ होता म्हणून 2020ची मॅच खेळलो आणि जिंकलो. आता टेस्ट मॅचचा फॉर्मॅट आणि ही टेस्ट मॅच जिंकणारी असणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना मिश्किल टोला. माझं राजकारण सकारात्मकतेचं. मी राजकारणी नाही, मला राजकारण करता येत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला. मला गडचिरोलीचा पालकमंत्री व्हायला आवडेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य. मुंबई भाजप कोर कमिटीची आज दुपारी बैठक. आशिष शेलार यांच्यासह भाजप आमदार राहणार उपस्थित. मुंबई भाजप अध्यक्ष बदलणार का? चर्चांना उधाण. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये 28 डिसेंबरला सर्वपक्षीय मोर्चा. शरद पवार मोर्चा सहभागी होणार. बीडच्या एसपींनी मला प्रतिसाद दिला नाही तर देशमुखांची टॉर्चर करून हत्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून खासदार बजरंग सोनवणे आक्रमक. लागवड निम्म्यावर आल्यानं पुढील वर्षी कांद्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता. नाशिक विभागात जवळपास 1.25 लाख हेक्टरवर कांदा लागवड घटली. नाशिकमध्ये गोवंश हत्या झाल्याच्या संशयावरून तणाव. नाशिकच्या हिरावाडी परिसरातला प्रकार. घटनास्थळी नाशिक पोलिसांचं पथक. अधिक तपास सुरू. कझाकिस्तानमध्ये विमान कोसळलं. अझरबैजानमधून रशियाला जात होतं विमान. विमानात 70 प्रवासी प्रवास करत होते. या होत्या महत्त्वाच्या बातम्या. आता बघूया बातम्यांचा वेगवान आढावा. सुपरफास्ट 100. पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलंय. गडचिरोलीचं पालकमंत्रीपद मी माझ्याकडे ठेवू इच्छितो असं फडणवीस म्हणाले. पालकमंत्रीपदाबाबत बावनकुळे निर्णय घेतील असंही फडणवीसांनी म्हटलंय. सत्ता याआधीही माझ्या डोक्यात गेली नव्हती आणि नंतरही कधी माझ्या डोक्यात जाणार नाही. केवळ पारदर्शी कारभार करणं हाच माझा अजेंडा आहे. मी राजकारणी नाही, कधी राजकारण करणार नाही असं फडणवीस म्हणाले. आम्ही भुजबळांच्या बाबत योग्य मार्ग काढू. शिंदे, अजित पवार आणि मी एकत्र मिळून त्यांच्याबद्दल नक्की मार्ग काढू असं फडणवीस म्हणाले. बीड जिल्ह्याला विनाकारण बदनाम करू नका. बीड परभणीचं पर्यटन करू नका. बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही असं आश्वासन फडणवीसांनी दिलं. लोकसभेनंतर वनडे खेळून चालणार नव्हतं हे आम्हाला माहीत होतं म्हणून आम्ही 2020 खेळलो. मी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आम्ही तिघही एकत्र काम करतोय. आता आमची टेस्ट मॅच सुरू आहे, मात्र ही जिंकणारी टेस्ट मॅच आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय. काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकर, सावरकर यांचा वारंवार अपमान केला. त्यामुळे आता काँग्रेसनं माफी मागायला हवी अशी मागणी करत मुख्यमंत्री फडणवीसांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधकांच्या फेक नेरेटिव्हचा आम्हाला लोकसभेत मोठा फटका बसला. त्यातून आम्ही शिकलो आणि काम करून विजयी झालो. जनतेला आमच्याकडून अपेक्षा आहेत आणि त्या आम्ही पूर्ण करू असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. 2014ला मी मुख्यमंत्री असताना अनेकांनी माझ्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. मात्र मी महाराष्ट्रातील कुठल्याच विभागावर कधीच अन्याय केला नाही. विदर्भातली अनेक कामं मार्गी लावली. अनेक विकास प्रकल्प पूर्ण केले असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. लाडकी बहिणी योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात यायला सुरुवात झाली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जाणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि नड्डांची ते भेट घेणार आहेत अशी सदिच्छा भेट असल्याचं सुद्धा कळतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आले. फडणवीसांनी 100 दिवसांच्या ॲक्शन प्लॅनचा आढावा घेतला. आता देवेंद्र फडणवीस खातेनिहाय आढावा घेणार आहेत. राज्यातील प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं भाजपला लवकरच नवीन प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडे पाठवला. त्यामुळे काँग्रेसला लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदाची टर्म पूर्ण झाली आहे. अशात विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानं पक्ष आता नवीन प्रदेशाध्यक्षाच्या शोधात असून कुणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये 28 जानेवारीला सर्वपक्षीय मोर्चा काढला जाणार आहे. शरद पवार या मोर्चात सहभागी होणार आहेत. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहिलेलं नाही असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे असंही ते म्हणाले. मंत्री माणिकराव कोकाटेंच्या मालेगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भुजबळ समर्थकांनी बॅनरबाजी केली. सही वक्त पर करवा देंगे, हदों का एहसास, कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे हैं असा आशय बॅनरवर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि कोकाटींना डिवचण्यात आले. पिंपरी चिंचवड पोलीस हप्ते वसुली करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. हा आरोप करत त्यांनी गृह विभागावर निशाणा साधला. बारणेंच्या आरोपानं भाजप शिवसेनेत पादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. पुण्याच्या वाढत्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करता शहरासाठी 2 पालिका कराव्या लागतील. 2 स्वतंत्र पालिका करण्यासाठी उशीर करून चालणार नाही अशी भूमिका उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना संयम राखण्याच्या सूचना दिल्यात. त्यामुळे आता माझा मूड बदललाय. बापू बिरो नाही तर आता बाळूमामाच्या मोडमध्ये गेलोय असं वक्तव्य गोपीचंद पडळकरांनी केलंय. पुढील वर्षात राज्यात कांद्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. कांद्याची लागवड निम्म्यावर आल्यानं कृषी विभागाच्या अहवालातून समोर आलंय. 1.25 लाख हेक्टरवर होणारा कांदा लागवडीचं प्रमाण आता निम्म्यानं कमी झालं. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर मंदिर संस्थाननं मोठा निर्णय घेतला. त्यानुसार मंदिर दररोज 22 तास दर्शनासाठी खुलं राहणार आहे. 1 जानेवारीपर्यंत मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणेकरांनो, आज आणि उद्या पाणी जरा जपून वापरा. गुरुवारी पुण्यातील अनेक भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. भवानी पेठेतल्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आला. ईडीसाठी सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला आहे. लॅपटॉप आणि मोबाईलवरचा डेटा परस्पर कॉपी करायला मनाई करण्यात आली आहे. व्यक्तीच्या खाजगीपणाचा अधिकाराचा भंग करायला ईडीला परवानगी नाही असं न्यायालयानं म्हटलंय. भुसावळमध्ये मराठी अलायन्स चर्चमध्ये नाताळ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध पारंपरिक गाण्यांचं सादरीकरण करत ख्रिस्ती बांधवांनी जल्लोष केला. कोकणातील समुद्र पर्यटकांना आकर्षित करतायत. लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. नाताळच्या सुट्ट्या सुरू होताच पर्यटन स्थळांसोबत धार्मिक स्थळांवर सुद्धा भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. देशातील लाखो भाविक शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी दाखल झाले. सलगच्या सुट्ट्यांमुळे नाताळ आणि नवीन वर्षाचं निमित्त साधून पर्यटक मोठ्या प्रमाणात ताडोबात दाखल झाले. त्यामुळे ताडोबाची सर्व प्रवेशद्वारं पर्यटकांनी फुलून गेली. नाताळच्या सुट्टीत आनंद लुटण्यासाठी रत्नागिरीत आलेल्या पर्यटकांनी बंदरात मासळी खरेदीला पसंती दिली. हर्णे बंदरातील लिलावात ताजे मासे खरेदी करण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली. ख्रिसमस आणि न्यू इयरसाठी अनेक जण फिरण्यासाठी बाहेर पडले. यावेळी मुंबई पुणे महामार्गावर वाहनांच्या 4 ते 5 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या. नाताळच्या सुट्टीमध्ये फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढल्यानं विमान कंपन्याने तिकीट दरात वाढ केली आहे. मुंबईच्या विमान प्रवासासाठी आता 1,400 रुपयांचे अधिक मोजावे लागणार आहे. सोलापुरात मोठ्या उत्साहात ख्रिश्चन बांधवांकडून ख्रिसमस साजरा करण्यात आला. चर्चला मोठी विद्युत रोषणाई करण्यात आली. त्याचबरोबर फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. जालन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फोरमच्या वतीनं मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं. मनुस्मृतीमध्ये बहुजनांचा अपमान केल्याचा आरोप करत निषेध नोंदवण्यात आला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्व आरोपींना येत्या 2 दिवसात अटक करण्याचा अल्टिमेटम मराठा क्रांती ठोक मोर्चा संघटनेकडून देण्यात आलाय. आरोपींवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. दरम्यान 6वा हप्ता मिळाल्यानं वाशीमध्ये महिलांनी सरकारचे आभार मानत आनंद व्यक्त केला. काश्मीर खोऱ्यात सैन्य दलाचं वाहन दरीत कोसळलं. दरम्यान या घटनेत 5 जवानांचा मृत्यू झाला असून चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यातल्या पिंपळगाव मारुती गावच्या अक्षय निकुरे या जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तानाजी सावंतांच्या पुतण्याला धमकी दिल्याप्रकरणी शिवसैनिक आक्रमक झाले. धाराशिव परंडा राज्य महामार्ग शिवसैनिकांनी अडवून धरला. जवळपास 2 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात संविधान संरक्षण समितीकडून भव्य मोर्चा काढण्यात आला. संविधान आणि बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. बीड शहरातील प्रमुख रस्त्यावर विद्युत तारा उघड्यावर असल्यानं मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. मात्र याकडे महावितरणसह पालिकेनं सुद्धा दुर्लक्ष केलंय. त्यामुळे सामाजिक संघटनांनी बोंबाबोंब आंदोलन केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्याचं लाईफ जॅकेट अनिवार्य करण्यात आलंय. मुंबईतील बोट दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे. वसईतील तिवरी ग्रामपंचायतमध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर झाला. यावेळी तिवरीतील ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीन विरोधात आवाज उठवत बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावं असा ठराव मंजूर केला. गडचिरोलीत अहेरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उपाध्यक्षांसह 8 नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बेकायदेशीर अतिक्रमणाला नियमकुल करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. माओवाद्यांच्या संघटनेनं त्यांच्या मृतक नेत्यांच्या स्मृतीत बांधलेलं देशातलं सर्वात मोठं स्मारक पडलंय. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातल्या कोमतपल्ली या गावात माओवाद्यांनी हे स्मारक बांधलं होतं. जिल्हा पोलीस दल, कोब्रा बटालियन आणि CRPF यांनी संयुक्तपणे हे स्मारक नष्ट केले. कोल्हापूरच्या राधानगरीतल्या एका शेतकऱ्याच्या मुलानं इस्रो शास्त्रज्ञ पदाला गवसणी घातली आहे. रोहित विद्यालक्ष्मण पाटील असं तरुणाचं नाव आहे. त्याच्या यशानं जिल्हाभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.